उठा दिव्यांगांनो, जागे व्हा. नांदेड जिल्ह्यातील खासदार आमदार या कुंभकर्ण झोपेत असलेल्या आमदारांना जागे होण्यासाठी, नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदारांना खासदारांना जागे करण्यासाठी, दिव्यांग बांधवासाठी राखीव असलेला आमदार निधी, खासदार निधी आपल्या नांदेड जिल्ह्यात मिळत नसल्यामुळे आणि दिव्यांगाचे कैवारी म्हणणारे आमदार महोदय लक्षवेधी सूचनेमध्ये कुठेही प्रश्न मांडत नसल्यामुळे त्यांचा जबाब विचारण्यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकारी संघर्ष समिती आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये 15 जून 2025 ते 31 मार्च 2025 पर्यंत आमदार महोदयांना जागृत करण्यासाठी दिव्यांगांचे हक्क, दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतीबद्दल आपण किती वेळे लक्षवेधी सूचनेमध्ये प्रश्न मांडलेत, किती दिव्यांगांना लाभ मिळवून दिला. दिव्यांग बांधवांना चालता येत नाही म्हणून दिव्यांगाचे आम्ही कैवारी म्हणणारे आणि दिव्यांगासाठी मतदान केंद्र त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेऊन आपण सत्तेत गेल्यानंतर दिव्यांगांच्या मानधनामध्ये किती वेळेस आपण वाढ व्हावी म्हणून लक्षवेधी सूचनेमध्ये प्रश्न मांडले. दिव्यांग बांधवांच्या आपल्या मतदारसंघामध्ये त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आमदार निधी असो, खासदार निधी असो, किती दिव्यांगांना आपल्या मतदारसंघात किती वर्षापासून आपण दिव्यांगांना निधी दिलेला आहे याचा जबाब विचारण्यासाठी आपण जे मोहीम सुरू केलेली आहे, या मोहिमेचा दुसरा भाग दिनांक 29 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता आपले लोकप्रिय आमदार हेमंत पाटील आणि आपले दुसरे आमदार माननीय बालाजीरावजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी आपल्याला भीक मागो आंदोलन, अनेक प्रकारचे आंदोलन करून यांचे लक्ष वेधण्यासाठी, कुंभकर्ण झोपे असलेल्या जागे करण्यासाठी आपण नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी आणि नांदेड मतदारसंघातील दिव्यांगांनी, नांदेड शहरातील दिव्यांगांनी, सखल दिव्यांगांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन बेरोजगार दिव्यांग कल्याणकारी संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेड संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आणि सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने नांदेडला आपण आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.